नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाचा मध्ये आपलं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत ओल्या नारळाची खीर. ओल्या नारळाचे आपण अनेक पदार्थ करतो. नारळाची वडी, नारळाचे लाडू, नारळाची बर्फी, ओल्या नारळाच्या करंज्या आपण करतो, तर नारळी भात करतो. तर आज आपण बघणार आहोत नारळाची खीर. चला तर मित्रांनो, यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. इथे मी घेतलेले अर्धा लिटर दूध घेतलेले, ओला नारळ घेतलेला इथे मी, 1 चमचा तांदळाचं पीठ, 4 चमचे मी दूध पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा वेलची पावडर, थोडेसे ड्रायफ्रूट आणि 5 ते 6 चमचे मी साखर घेतलेली आहे. सुरुवातीला आपण दूध आहे ते गरम करत ठेवूया. एका भांड्यामध्ये आपण कढईमध्ये दूध गरम करत ठेवायचंय. शक्यतो तुम्ही घट्ट म्हणजे म्हशीचं दूध घेतलात तर बरं आहे, कारण ते गाईच्या दुधापेक्षा दाटसर असतं. आपलं दूध गरम होईपर्यंत आपण नारळ किसून घेऊया. इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, तो आपण आपल्या सुकं खोबरं पण त्याच्यावर किसतो त्या किसणीवरती किसून घेणं, ज्याच्यामुळे आपल्याला शेवयांसारखे आपल्या लांब लांब नारळ तो किसला जाईल. आपण बघाल इथे माझा इथे नारळ आता किसून झालेला आहे. ओला नारळ आपला किसून झाल्यानंतर आपण आपलं दूध गरम झालंय की नाही ते पाहूया. एकदम सुटसुटीत असा आपला ओला नारळ आपला किसून झालेला आहे. अजिबात त्याला गुठळ्या वगैरे दिसत नाहीयेत आपल्याला, किंवा त्याचा गोळाही तयार होत नाही. आपण बघाल असं लांब सडक असा हा नारळ किसून झालेला आहे आणि तसाच मोकळा सुद्धा झालेला आहे, अगदी शेवयांसारखा. आता आपल्या इथे दूध जे आहे ते सुद्धा त्याला उकळी सुद्धा आलेली आहे. दुधाच्या वरती जी मलाई येते ती सुद्धा आपण त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे, त्यामुळे त्याला घट्टपणा येईल दुधाला. त्यातलंच थोडंसं अर्धी वाटी दूध आहे ते मी थोडंसं बाजूला ठेवलंय, कारण ते आपल्याला मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी उपयोगी पडेल. ते मात्र आपण थंड करून घेणार आहोत. आता आपण जो ओला नारळ किसून घेतला होता तो याच्यामध्ये आपण घातलेला आहे. तर पूर्णपणे आता मिक्स करून घेऊया आपण. मस्त असं आता आपल्याला घट्ट, आपण बघाल दूध सुद्धा मस्त घट्ट झालेलं आहे इथे. तोपर्यंत आपण जे थंड करून घेतलं होतं दूध अर्धी वाटी, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 4 चमचे दूध पावडर घालणार आहोत. ते आपण एकत्र सगळं मिक्स करायचंय. इथे मी दूध पावडर घालून घेणार आहे एका वाटीमध्ये. त्याच्यामध्ये आपण तांदळाचं 1 चमचा पीठ घेतलं होतं. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडंफार गव्हाचं पीठ घेतलात तरीही चालेल, पण शक्यतो तुम्ही तांदळाचं पीठच घ्या. यामध्ये आता आपण अर्धी वाटी दूध घालून घेतलेले आणि ते आता पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण अजिबात गुठळी राहता कामा नये यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, आणि जर गुठळी राहिलीच तर तुम्ही ते गाळून घेऊ शकता. अगदीच नसेल तर मग थोडंफार कॉर्नफ्लोअर टाकलं तरी चालेल. गव्हाचे पीठ शक्यतो आपल्या घरी असतंच. आता बघाल आपण आपली छान मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. यामुळे आपल्याला दूध पावडर पण घातल्या कारणाने एक मस्त अशी टेस्ट येते खिरेला. म्हणजे आपण अगदी मावा टाकत नाहीये, पण दूध पावडरमुळे त्याला छान टेस्ट येते आणि तांदळाच्या पिठामुळे त्याला दाटसरपणा येण्यासाठी मदत होते. इथे आपलं खीर आता बघायला आपण उकळी यायला लागलेली आहे. आपण जे खोबरं घातलं ते पण शिजत आलेलं आहे. मध्ये मध्ये असं आपण मिक्स करत राहायचं चमच्याच्या साह्याने, जेणेकरून दूध खाली भांड्याला सुद्धा लागू नये. सर्व ठिकाणी समान आपला मिक्स होईल. आता इथे इथे मी साखर घालून घेतलेली आहे. साधारण 5 ते 6 चमचे आपण साखर घालायची आहे. आपला नेहमीचा जो चहा पावडरचा चमचा, साखरेचा चमचा असतो चहा करण्यासाठी, तेवढेच आपण म्हणजे 5 ते 6 चमच्यापैकी साखर लागते, ती घालून घेतली आहे. साखर आपली वितळेपर्यंत आता आपण ती मगाशी जी पेस्ट आपण तयार केली होती दूध पावडरची आणि तांदळाच्या पिठाची, ती आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. ते आपण अगदी दुधामध्ये मिक्स केली होती, कारण काय तुम्ही कुठेही राहू नये. मिक्स केल्यानंतर आपण लगेचच ती खीर जी आहे ती व्यवस्थित मिसळून घेऊया, जेणेकरून त्याच्या आतमध्ये गुठळी राहता कामा नये.
जर तुमची पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली असेल ना तर गुठळी राहण्याची शक्यता कमी असते. आणि गॅसची फ्लेम मात्र आपण इथे कमी करून ठेवली आहे, म्हणजे खाली सुद्धा लागू नये खीर भांड्याला. इथे बघायला आपण मिक्स आपला व्यवस्थित झालेला आहे, ती पेस्ट सुद्धा. आपण दूध पावडर आणि तांदळाचा पीठ घातल्या कारणाने रबडीसारखं त्याला घट्टपणा, दाटसरपणा येतो. थोडा वेळ आपण ते शिजून द्यायचे. एक साधारण 7-8 मिनिटं आपण ते शिजून देणार आहोत व्यवस्थित. टोटल ही खीर आपल्याला एक 15-20 मिनिटांमध्ये तयार होते. इथे बघायला आपण मस्त शेवयांसारखे आपले नारळाचा किस दिसत आहे. दिसायला मात्र शेवयांच्या खिरीसारखीच अगदी वाटणारी ही खीर आहे. उकळी आलेली आहे आपण बघा इथे. त्यामध्ये आता आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा आपली वेलची पावडर आहे ते आपण घालून घेऊया. नंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते, इथे काजू बदाम आपण घेऊ शकतो, ते आपण बारीक कापून घेतलेले आहेत, ते घालायचे. ते तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. तर व्यवस्थित आपण ते मिक्स करून एक साधारण 3-4 मिनिटांचा उकळी येऊन देऊया, म्हणजे आपले ड्रायफ्रूट सुद्धा शिजतील आणि वेलची सुद्धा आपली सगळीकडे मस्त पसरली जाईल. मित्र चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चॅनल वरती व्हिडिओज तुम्हाला जर आवडले तर नक्कीच शेअर करा आणि कमेंट्स मध्ये सांगा मला तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. आणि तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायला आवडेल तर मला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. आपली मस्त अशी स्वादिष्ट ही नारळाची खीर तयार झालेली आहे. नक्की एकदा ट्राय करा. येत्या नारळी पौर्णिमेला सुद्धा करू शकता किंवा इतर दिवशी सुद्धा गोड पदार्थ म्हणून एक मस्त खीर आहे. दाट अशी आपण बघाल किती छान खीर तयार झालेली आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.